रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे हे डेकोरेशन बघायला आलेलो आहोत. उद्याच्या पालखीसाठी बनवलं जाणारं डेकोरेशन. ते लाईटचे रिफ्लेक्शन येतात, पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे ते. नमस्कार मंडळी, आज पालखी येणार आहे आणि घरात खूप उत्सुकता आहे. लगबग चालू झालेली आहे आणि आजूबाजूलाही खूप लोक म्हणजे व्यस्त आहेत आपल्या कामांमध्ये. आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करणार आहोत, कारण पालखी संध्याकाळी येणार आहे, पण नैवेद्य वगैरे आणि त्यानंतर आमच्या 5 जणांचं मिळून एक मोठं जेवण असतं पूर्ण गावाला. आणि मग त्याला सुरुवात होणार आहे 11 वाजता. तेही मी तुम्हाला दाखवेन. तर हे आता देवपूजा झालेली आहे बघा. तर आता घरच्या देवाची पूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही बाकी सर्व प्रिपरेशनला सुरुवात करणार आहे. A few moments later. वाडीमध्ये आले म्हणजे तर तिचा आवाज येतोय, तुम्ही ऐकू शकता. दिसणार नाही इथून. ते आत्ताशी त्यांच्या घरी म्हणजे जे कॉर्नरचं तिकडचं घर दिसतंय ना, तर त्यांच्या घरी आता पालखी आले. आता ही संध्याकाळी आमच्याकडे येणार 5 वाजेपर्यंत वगैरे. आता मी रांगोळी पण काढते. रांगोळी समृद्धीने सुंदर अशी रांगोळी रेखाटली आहे. तुम्ही बघू शकता किती छान रांगोळी काढली आहे. आता आमच्याकडे पालखी येणार आहे. ये सिर्फ ये घर का ही अच्छा दिख रहा है. आतमध्ये सर्व रेडी झालेले आहेत आणि आता इथे पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या 5 घरांची मिळून इथे पालखी नाचवली जाते. कारण प्रत्येकालाच त्याच्या अंगणामध्ये तेवढा वेळ नाचवायला मिळत नाही, कारण आता खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे पटापट घरं कंप्लीट करत असते पालखी. त्यामुळे इथे 15 ते 20 मिनिटं पालखी मस्तपैकी नाचवली जाते. सर्व पब्लिक पण जमतं बघायला. त्यामुळे खूप सुंदररित्या आणि खूप सुंदर पण वाटतं की आता आपल्या घरात येण्याच्या आधी इथे खूप वेळ नाचवली जाते. ते खूप छान वाटतं. आवाज ऐकून अंगात एक नवीन ऊर्जाच येते आणि आपली एक्साइटमेंट एक अनदर लेवलला जाते. असं वाटतं की जे 12 महिने देवळात असणारे देव आता आपल्या घरी येणार आहे ते हे बघून आणि हे सर्व एक्सपिरियन्स करून खूपच असं छान वाटतं आणि हे सर्व अनुभवायला मिळतं. हे आपलं नशीबच असं मला तरी वाटतं.
त्यांचेही पाय धुतले जातात, आरती केली जाते आणि इथे तुम्ही ढोल-ताशांचा आवाज किंवा त्यांचं वादन खरंच एक्सपिरियन्स करा या व्हिडिओमध्ये. आणि आता इथे सर्व जमलेले आहेत हे सर्व बघण्यासाठी. आमच्या घरी होते बघा तुम्ही. प्रत्येकाच्या घरी पालखीचे पाय धुतले जातात आणि आरतीही केली जाते. आई आता आरती करते पालखीची. शेवटी भरताना बघा आता पूजा करून झाली होती आरतीची आणि आम्ही सर्व ओट्या भरत होतो. प्रत्येकाच्या नावाने ओटी असते घरात, त्यामुळे ओट्या भरण्यासाठी खूप वेळ लागतो. पंचपाळ आहे ना. नको कशाला नको.
आपले पण काढ, नंतर पाया पडतात. पण ते विचारलं ना आई वारी येत नाही तर आमचं पण आलं असतं थोडंसं. 3 वाजता करायचं सांग त्या गाडी 3-4 भरायला सांगते. चालेल. हां आई थोडी मागे हो, आई थोडी मागे हो. हा काढतो करा तुम्ही. दोन आहेत ना, आहेत म्हणतात. तिकडे मेंबर असतो. पुरा देवारा भाई दरवर्षी मोठं आहे ना. शॉर्ट्सला त्याची जागा नाही चालवली, पण हा निशाण बाहेर घेत नव्हता. केव्हा तरी माझ्या बाबांकडे दिसला नाही. डबल प्रसाद घे मागून सर शिवर तेव्हा चिकन खाल्लं पक्षाचे पाठत तुम्ही आपलं बाहेर जावं. हा 4 दिवस गोळची पद्धत नाही. आता इथे घरातली सर्व माणसं सुखी राहावीत, सर्वांचे प्रॉब्लेम असतील काय तर ते सॉल्व्ह व्हावेत यासाठी एक देवीला गाराणं घातलं जातं आणि ते तुम्ही एक्सपिरियन्स करा या व्हिडिओ थ्रू. किंवा कोणी काय नवस बोललेला असेल अगोदर तर तोही फेडला ह्याच्यासाठीही एक गाराणं घातलं जातं. नवस मुलाची डेप नवस बोललं होतं, आपण हजर केले आहे, लग्न झालेलं आहे, या परमात त्याबद्दल काय मागं हा 3 वर्षाचा यावर ओंकार हे आता गाराणं घालतात देवीला.
हाताचा खरा पुरुष मालक पाठीचा खरा चालता खरा अमरातीचा खरा राजी कर आणि या पर्वात तुझ्याकडे साला भाजीवर मोठे भरलेले आहे मान्य कर. चालले बघा, ही प्रसादी वाटतंय. हा प्रसाद आहे आमच्याकडचा आज. पालखीचा बॅक लुक आहे, पूर्ण आतून अशी दिसते पालखी. आणि आता ती वेळ आली ज्यावेळी देवी आपल्या घरातून निघणार आहे आणि दुसऱ्या घरी जाणार आहे. तर आता 2 घरं अजून राहिली आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक भन्नाट एक्सपिरियन्स बघायला मिळणार आहे या व्हिडिओत. पालखीचा महाप्रसाद आमच्या घरी आहे. हे बघा, आता एक पंगत उठलेली आहे आणि ही दुसरी पंगत आहे. हे कार्यकर्ते आहेत आमचे सर्व. हे एवढी मेहनतीने हे सर्व प्रसाद बनवलेले आहे आणि साधनाताईने पुरणपोळ्या म्हणून प्रसादाला दिलेले आहे. आणि तुम्हाला मेनू दाखवला तो सर्व होता. हा सोनू आहे आमचा. हे बघा, हा व्ह्यू, असं दरवर्षी होतं इथे. आणि हा पालखीचा महाप्रसाद दरवर्षी आमच्या घरी असतो. सर्व 5 घरांचा मिळून असतो. सर्वजण मदत करतात, सर्वजण मदतीने सर्व कामं करतात, मेहनतीने खूप बनवतात सर्व. तर मंडळी, आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पालखी वेगवेगळ्या प्रकारे कशी नाचवली जाते ती दाखवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.